महाविकास आघाडीची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद। नगर परिषद आणि नगरपंचायत एकत्रित लढण्याचे संकेत। महायुतीचे घटक पक्ष अद्यापही संभ्रमात। आजपासून नगर परिषदेचे अर्ज भरण्यास होणार सुरुवात। मालेगावात मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत मेळावा। मालेगावात शेतकरी कामगार मेळावा संपन्न। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। आगामी निवडणुकीच्या प्रहार संघटनेची तयारी। तर कमी वेळात कसं जिंकता येतं ते बघावं लागेल। बच्चू कडूंचं वक्तव्य। फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पुण्यातील मतदार याद्यांसंदर्भात आज मनसेची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी 6 वाजता बैठक। पुणे मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल सादर होणार का याकडे लक्ष। 110 शाखा अध्यक्षांकडून काम अपूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेणार आढावा। किल्लारी इथे शेतकरी मेळाव्यालाही गडकरी राहणार उपस्थित। दुपारी 1 वाजता किल्लारी इथे होणार आगमन। पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती। नगर परिषदा नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते राहणार उपस्थित। जिल्ह्यातील 14 नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवार हजर राहणार। त्रिभाषा समितीचे डॉक्टर नरेंद्र जाधव घेणार उद्धव ठाकरेंची भेट। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर घेणार भेट। त्रिभाषा समिती संदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही घेतली भेट। त्रिभाषा समितीचा सध्या राज्यात अभ्यास दौरा सुरू। बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता। अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी उद्या मतदान। बिहार निवडणुकीची शुक्रवारी होणार मतमोजणी। मुंढवा आणि बोपोडीतील जमीन खरेदी प्रकरण निलंबित। तहसीलदाराने दिलेल्या निर्णयांची फेरतपासणी। तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिलेल्या आदेशांची फेरतपासणी। काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई होणार। मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरण। व्यवहार कधी रद्द होणार याची चर्चा। व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण। राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घात केल्याचा संशय व्यक्त। तटकरेंवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची करून दिली आठवण। राज्यातील स्थिती गंभीर। आमदार महेंद्र दळवींचा मोठा गौप्यस्फोट। तुमचे जमीन घोटाळे बाहेर काढले तर झोप उडेल। फडणवीसांवर आरोप करण्याआधी तुमचे घोटाळे बघा। जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर टीका करत सल्ला। पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दालनात बैठक पार। आरोग्य मंत्र्यांनी दखल घेत उर्वरित कामांना केला निधी मंजूर। रुग्णालयाची अपूर्ण कामं तत्काळ सुरू करावीत अशा देखील सूचना। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण। केंद्रीय यंत्रणेचं मौन हे फार आश्चर्यकारक। ईडी सीबीआय कुंभकर्णी झोपे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झांची टीका। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यशवंत सेना या नव्या राजकीय पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री। धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर लढा देणाऱ्या सामाजिक संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर। आमदार पडळकरांविरोधात ख्रिस्ती समाजाची न्यायालयात धाव। ख्रिस्ती समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्य करून 2 समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा पुन्हा धक्का। सिल्लोड कोर्टाने पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे दिले आदेश। मंत्री असताना सत्ताराकडून आमदार निधीचा गैरवापर केल्याचा संशय। आमदार निधीतून 16 लाखांच्या 2 अॅम्ब्युलन्स घेतल्या। अॅम्ब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप। भाजप नेते वैभव खेडेकरांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत। स्टेटस ठेवून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर दावा। वैभव खेडेकरांची पत्नी वैभवी खेडेकर भावी नगराध्यक्षा असा स्टेटस। खेड नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण। निवडणुकीआधीच वैभवी खेडेकर यांच्या फोटोसकट स्टेटस।
पुणे जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 17 नगरपालिकांच्या 398 जागांसाठी भरणार अर्ज. निवडणुकीच्या माध्यमातून थेट अध्यक्षपदाची निवड. पालघर नगर परिषदेचं बिगुल वाजलं असून निवडणुकीसाठी 15 प्रभागातून 30 सदस्य आणि थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणुका होणार. पालघर शहरातील मतदारसंख्या 55,727 इतकी. पालघरमध्ये यावेळी भाजप, शिंदेची सेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत. तर नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती पडल्या पार. 6 नगर परिषदेत नगरसेवक पदासाठी 320 इच्छुक तर नगराध्यक्ष पदासाठी 24 इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती. यवतमाळमध्ये काँग्रेसकडून नगरसेवकांच्या 58 जागेकरता 240 जणांच्या मुलाखती तर नगराध्यक्ष पदासाठी 6 दावेदार. आरक्षित प्रभागांमध्ये सर्वाधिक इच्छुक. उत्तर महाराष्ट्र, मुंबईत तापमानाचा पारा घसरला. हिमालयात 4 दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम. रविवारी मुंबईचं तापमान 19 अंशांवर यावर्षीचं सगळ्यात कमी तापमान नोंदवण्यात आलं. मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली. शिवडी देवनार परिसरातील हवा अतिशय खराब. शिवडीचा निर्देशांक 250 तर देवनार 178 निर्देशांक. गेल्या 4 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट. जळगावकरांना हुडहुडी भरली. शहराचं तापमान 10.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. सलग 4 दिवस जळगाव जिल्ह्यात थंडीची तीव्रता. धुळ्यात तापमानाचा पारा घसरला. धुळ्यामध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर राज्यभरात थंडीची चाहूल. नाशिकमध्ये तापमान 10.8 तर निफाडमध्ये पारा 9.5 अंशावर. यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. पारा घसरत असल्यानं थंडीत वाढ. नाशिककरांना अनुभवायला मिळतेय गुलाबी थंडी. तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात यंदा वाढ झाली. रेल्वेचा पुणे विभाग तिकीट रद्द मधून मालामाल. जवळपास 38 कोटींचं उत्पन्न मिळालं. लालपरी घेणार आता व्यावसायिक भरारी. एसटी महामंडळ उभारणार पेट्रोल पंप. वाहतुकीसोबतच आता चार्जिंग स्टेशनही उभारणार. आजपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचं उपोषण. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल. निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेस्टने पैसे थकवले. निवृत्त कर्मचाऱ्यांची 700 कोटींची थकबाकी. पुण्यात तिकीट तपासण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने नेमली 20 पथकं. 1 तारखेपासून तिकीट दरात वाढ. ऑनलाईन पद्धतीनं दंड आकारण्याचा पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय. सांगलीत पार पडली बैलगाडा शर्यत. हेलिकॉप्टर बैजा, ब्रेकफेल बैलजोडी फॉर्च्युनरचे मानकरी तर पुढच्या शर्यतीसाठी BMW गाडीची घोषणा. वर्ध्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पात पार पडली पक्षी अभ्यास कार्यशाळा. पर्यावरणीय संरचनेत पक्षाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचा झाला प्रयत्न. पुणे शहरात भटक्या श्वानांना बसवणार मायक्रोचिप. नसबंदी शस्त्रक्रियेसह मायक्रोचिप बसवायला सुरुवात. श्वानांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी होणार उपयोग. नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या भूमिकेनंतर प्रक्रियेला वेग. पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता. लवकरच पुण्यात 1000 ई-बस दाखल होणार. केंद्रीय मंत्री कुमारस्वामींकडून बस खरेदीला मान्यता. म्हाडाच्या मुंबई 5 पुनर्विकसित इमारतींचं बांधकाम पूर्ण. नायगाव बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत बांधकाम. बुधवारी 864 घरांच्या चाव्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील मादी बिबट्या रेणूचा मृत्यू. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी. गावदेवी मैदानात कबुतरांना खायला घातल्यामुळे घाणीचं साम्राज्य. प्रशासनानं दुर्लक्ष न दिल्यास मैदान कबूतरखाना बनायला वेळ लागणार नाही. स्थानिक आक्रमक. बदलापूर स्टेशन परिसरातील ई टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा. महिला मनसैनिकांनी लावलं फेरीवाल्यांना हुसकावून. बदलापूर नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा. अंबाबाई देवीच्या डाव्या कानापर्यंत मावळतीची सुवर्ण किरण पोहोचली. कोल्हापुरात ऊस दराच्या प्रश्नावरून अंकुश संघटना आक्रमक. आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची. दत्त कारखान्याकडे निघालेली ऊसाची वाहतूक रोखली. शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्यानं प्रचंड तणाव. कोल्हापुरातील किल्ले भूदरगडावर साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ. पालकमंत्री आबिटकरांनी घेतला पॅरामोटरिंगचा खेळाचा रोमांचक अनुभव. जालन्यात रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग. अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या शेतात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी चालवला ट्रॅक्टर. वाशिममध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग. आतापर्यंत 32 वॉर्डसाठी 300हून अधिक अर्ज. 7 आणि 11 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उमेदवार सर्वाधिक. बदलापुरातील टाटा पॉवरच्या हायटेन्शन लाईन खाली अनधिकृत उद्यान. दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता. आतापर्यंत उद्यानात कोट्यवधी रुपयांची कामं. अनधिकृत उद्यानावर इतका खर्च का? नागरिकांचा सवाल. साताऱ्यातील कराड शहरात उत्तरा लक्ष्मी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात बचत गटांचे 150हून अधिक स्टॉल. बचत गटाच्या महिलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलन. मनोज जरांगेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी. अकोले विधानसभा मतदारसंघातील वरुडी पठार येथील रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. काम नागरिकांनी बंद पाडलं. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त. परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाची कठोर कारवाई. अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मोर्चा. सरकारने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी. धुळ्यात मराठा समाजाकडून धनंजय मुंडेंविरोधात जोडे मारो आंदोलन. जरांगेंच्या हत्येच्या कटावरून मराठा समाज आक्रमक. कडक कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरणार. मराठा समाजाचा इशारा. नीट परीक्षेतील गोंधळाचा विद्यार्थिनीला फटका. मला 492 गुण असताना नंतर ते गुण 275 कसे झाले? निकालातील फरकामुळे भिवंडीतील मुलगी चिंतेत. 2 वेगळ्या निकालाने विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त. सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं कणकवलीत आयोजन. दिंडी सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती. नितेश राणेंनी पालखी खांद्यावर घेत केली पायवारी. नागपुरात पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची 1 दिवसीय कार्यशाळा. सामाजिक सेवा संस्थांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्याच्या आधारे पारधी समाजास सक्षम करावं. भैयाजी जोशींचं वक्तव्य. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. प्रक्षाळ पूजेनिमित्त केलेल्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक. मेडिकल कॉलेजमध्ये काढला महिलेचा 1.5 किलोचा ट्यूमर. गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडीतून तब्बल 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग. प्रकल्पाची एकूण क्षमता 102 टीएमसी असून जिवंत साठा 76 टीएमसी. ऊर्ध्व भागातून सतत पाण्याची आवक होत असल्यानं पाटबंधारे विभागानं गोदापात्र आणि कालव्याद्वारे केला विसर्ग. हिंगोली पोलीस दलात 64 जागांसाठी होणार भरती प्रक्रिया. पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंचं आवाहन. काँग्रेसच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन. दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीवर आंदोलन होणार. वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचाही काँग्रेसचा इशारा. काँग्रेसच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पुण्यात पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणी कारवाईची मागणीकरता कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं ठिय्या आंदोलन.
अकलूजमध्ये व्यापारी आणि डॉक्टरांना होणार त्रास संपणार, भयमुक्त अकलूज करण्याची भाजपची भूमिका. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांना डिवचलं. अकलूज नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे 10 ते 12 इच्छुक उमेदवार. तर जालन्यात ओबीसींच्या वतीनं आज मोर्चाचं आयोजन. ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा, सकल ओबीसी समाजाची मागणी. मोर्चात लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार उपस्थित. सकाळी 11 वाजता गांधी चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार. यवतमाळमध्ये सोयाबीन खरेदी विक्रीसाठी बायोमेट्रिकची अनिवार्य, तर आधार अपडेशनची प्रक्रिया करण्यासाठी केंद्रच उघडलेलं नाही. ठसे पुसट, त्यातही सर्व्हरही डाऊन. रब्बीची कामं सोडून शेतकरी रांगेत उभे. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत जंगली डुकरांचा हैदोस, शेतकरी संकटात. कापसाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोली जिल्ह्यात केळीच्या दरात मोठी घसरण. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. भाव पडल्यानं शेतकऱ्यांच्या केळीला कवडी मोलदर. कोल्हापुरात शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश. जवाहर साखर कारखान्याचा दर जाहीर. प्रकाश आवाडेंकडून 3,518 रुपयांची घोषणा. सर्व ऊस उत्पादकांना हा वाढीव दर मिळणार, प्रकाश आवाडेंचं वक्तव्य. गडचिरोलीत शेतकऱ्यांना धान खरेदीची प्रतीक्षा. राज्य शासनानं धान खरेदीची परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप खरेदी केंद्रांना मंजुरीच दिली नाही. बुलढाण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई. पोलिसांवर गंभीर कर चोरीचा आरोप. 1050 पोलिसांना आयकर विभागाची नोटीस. महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ. जळगावमध्ये किरकोळ वादातून गोळीबार. गोळीबारात एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. शनीपेठ परिसरातील कांचननगर भागात गोळीबार. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्तांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट. याद्वारे शहरातील अनेक नागरिकांना आणि राजकीय नेत्यांना पैशांची मागणी. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. मस्जिदमध्ये बॉम्ब ब्लास्टची खोटी माहिती देणारा मनोरुग्ण जेरबंद. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. डोंबिवलीच्या मालवण किनारा हॉटेल समोर किरकोळ वादातून तरुणाची हत्या. धक्का लागल्याचा वाद विकोपाला गेला. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावात क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात दगडफेक. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. दगडफेकीत 3 ते 4 जण किरकोळ जखमी. नाशिक इन हॉटेलमधून ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई. मालकासह 4 जणांना अटक. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सिल्लोडमधील डोंगरगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये चोरी. मॅनेजरला रूममध्ये घेऊन जात दोघांकडून काउंटरमधून 74,000 रुपयांची चोरी. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी. वकिलांसह 4 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. फरार आरोपींचा शोध सुरू. पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा. लाखो रुपयांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. भंडाऱ्यात मुलानेच केली वडिलांची हत्या. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं संतापात मुलाचं कृत्य. लाखांदूर तालुक्यातील आथली येथील घटना. आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. महेश आडे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक. महेशला वारंवार मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या. 4 दिवसापूर्वी महेशची आत्महत्या. फरार आरोपींचा आष्टी पोलिसांकडून शोध सुरू. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. बांदा पोलीस हद्दीत 2 संशयित आरोपींना अटक. कार आणि गोवा बनावटी दारूसह एकूण 12,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 दिवसापासून गायब असलेल्या महिलेसह तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय. जालन्यातील धक्कादायक घटना. पुण्यात बिबट्यांची दहशत कायम. जुन्नरमधील सत्यशील शेरकरांच्या बंगल्यात बिबट्याचा शिरकाव. बंगल्यातील अत्याधुनिक यंत्रणा कुचकामी.
नंदुरबारच्या अंमलीबारी घाटात शाळेची बस कोसळली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती. नवी मुंबईत कोपरखैरणे डीमार्ट परिसरात उभी असलेल्या गाडीनं अचानक पेट घेतला. बाजूला पार्किंग केलेल्या गाडीला देखील आग. घटनेत 2 गाड्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारीमध्ये 4 हत्तींचा कळप दाखल. दोडामार्ग तालुक्यातील बागायतदार चिंतेत. माळशेज घाटात रील स्टार्सची जीवघेणी स्टंटबाजीमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती. पर्यटकांकडून कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी. रत्नागिरीतील लांजा केळंबे इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी बिबट्या वन विभागाच्या ताब्यात. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खालचा काही भाग कोसळला. काही काळ वाहतूक विस्कळीत. वर्दळ नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. सोलापूरच्या बार्शीत निर्दयी आईचं धक्कादायक वृत्त. चिमुरड्याला विष पाजून आईची देखील गळफास घेत आत्महत्या. 14 महिन्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू. अकोल्यात शिक्षक आणि विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू. मुरुडच्या काशीद समुद्रात अचानक आलेल्या लाटेमुळे दोघेही बुडाले. काशीदच्या समुद्रावर गेली होती शैक्षणिक सहल. मुकेश अंबानी यांची नाथद्वारा मंदिराला भेट. यात्री एवं वरिष्ठ सेवा सदन प्रकल्पाची घोषणा केली. नाथद्वारा मंदिराला 15 कोटी रुपयांची देणगी देखील दिली. मुकेश अंबानी यांनी केरळमधील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला भेट दिली. या मंदिराला मुकेश अंबानींकडून 15 कोटींचं दान. परिस्थितीशी झुंज देत बीडमधील सनी फुलमाळीची सुवर्ण पदकाला गवसणी. बहरीनमध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत 60 किलो वजनी गटात जिंकलं सुवर्ण पदक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.